अण्णा पण लायसन्सचे रिव्हॉल्वर तुम्ही पकडू शकता, इलिगल वेपन्स त्याच्यापेक्षा 4 पटीने 5 पटीने आहेत. त्याच्यासाठी काय मोहीम केली पाहिजे? कारण अनेक लोकांचे सोशल मीडियाला फोटो आहेत, त्यांचे लायसन्सच नाहीत, पण त्यांच्या नवीन SP आलेले आहेत, त्यांनी याच्यावरती कारवाई चालू केली आहे असं मला वाटतं. जे लोक हे असे मीडियावरती असे ठॉय असे या असले जे फोटो काढतायत, ज्यांच्यावरती 307 किंवा दखलपात्र गुन्हे आहेत, अशा दखलपात्र गुन्ह्यावरती त्यांनी कारवाई चालू केली. अतिशय त्या बाबतीमध्ये आनंदाची बाब आहे आणि त्यांनी ह्या कारवाया लवकरात लवकर कराव्यात अशा प्रकारची माझी सुद्धा विनंती आहे. भाजीपाल्यासारखं वाटलंय का चणे फुटाण्यासारखं वाटलंय? मग संख्या परळीमध्ये जास्त आहेत म्हणजे मग कोण? आका आणि आका के आका यांच्याशिवाय काय झालंय? हे जे इतकं भयानक झालेलं आहे बीड जिल्ह्यामध्ये की तुम्ही 1200 आणि 1300 मी सभागृहात म्हणलोय, मुंबईत सुद्धा एवढे परवाने नसतील, मग इथं कसं काय एवढे परवाने मिळाले? आणि तुम्हालाच का परवाने लागतात? कशासाठी लागतात? राख्याचे धंदे करायसाठी पिस्तोल लागतात का? अहो, राख्याच्या धंद्याचे काही पुरावे आहेत माझ्याकडं, तुम्ही जर बघितले तर ते फार भयानक आहे. तुम्ही दाखवा म्हणले तर दाखवतो मी, माझ्याकडे काही पुरावे आलेत. तर हे जे पिस्तोल प्रकरण आहे, पुढच्या 15 दिवसामध्ये माननीय जिल्हाधिकारी आणि जिल्हाधिकाऱ्यांच्या वरती आमचा विश्वास आहे, ते तातडीनं करतील. आणि राज्याच्या मुख्यमंत्र्यांना माझी विनंती आहे की जे प्रॉपर्टी अटॅचमेंट ही जे ऑर्डर केलेली आहे साहेबांनी, ती अजिबात थांबू नये, फार स्पीडनी ते अटॅचमेंट झाली पाहिजे. म्हणजे आकांच्या बरोबर कोणाची प्रॉपर्टी आहे हे सुद्धा उघड होईल. पण आतापर्यंत काही माहिती तुम्हाला दिली आहे का की इतके काय प्रॉपर्टी जप्त केलेल्या आहेत? कारण तिसरा दिवस आहे आम्हाला. हे बघा अजून त्याच्यामध्ये टेक्निकली काही प्रॉब्लेम्स असतील. तुम्ही ज्या वायुयोगाने पळायचं म्हणता, काही म्हणजे कायदेशीर बाबी ज्या आहेत त्या कायदेशीर बाबी तपासल्याशिवाय याच्यामध्ये लगेच्या लगे फार गोष्टी होत नसतात. थोडा धीरे चलो, पण लेट बट थेट म्हणजे SD महामंडळ असते बरं का. महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ, सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.